मंडळी राम राम, सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये। तर सोहम बघा इकडे बसलेला आहे मोबाईल घेऊन आणि पूर्ण मेकअपचे जे काय म्हणता येते त्याला ब्लश हे ब्युटी ब्लेंडर आणि ह्या ज्या छोट्या मोठ्या अशा असतात त्या वॉश केलेल्या आहेत। लई दिवस झालं केलं नव्हतं आणि आमच्या कुंड्यामध्ये यायला लागलेली आहेत छोटे 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 असे पपईचे झाड। तर बघू शकता तुम्ही। तर सोहमनं बिया टाकलेल्या पपईच्या, हात नको लावायचं त्याला, हात नाही लावायचं नाही। तर बिया टाकलेल्या आणि वातावरण छान असं ढगाळ आहे, ऊन आहे। थोडंसं करायचं म्हणजे सोहमनं सांगितलं आज टमाट्याचं सार करायला। तर टमाट्याचं सार करायचं आहे। टमाट्याची सारची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। तर चला तर मग आपण लगेच करायला घेऊया। टमाटे आणि थोडीशी तुरीची डाळ घालून हे असं छान असं फोडणी घालून करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आणि हे एक रस्सम पावडर म्हणता येईल याला। हे रस्सम पावडर मी याची रेसिपी शेअर करेल। हे टाकल्याशिवाय टमाट्याचा सार छान नाही होत। तर चला तर मग मी तुम्हाला दाखवते। अगदी साधाने सरळ सोप्या पद्धतीने बनवते, पण लय मस्त आणि यम्मी होतो। आधी हे जे टमाटे शिजवलेले वगैरे आहेत त्याला डाळ घुटणीच्या सहाय्याने स्मॅश करून घ्यायचं असतं। आणि खूप जण टमाटे अशी वरची जी साल असते ती काढून टाकतात, तर मी काढून टाकत नाही कारण त्याच्यामध्येच भरपूर अशी जीवनसत्व असतात। मी सहसा तसंच खायला देते। तर अशा प्रकारे शकता तुम्ही। आता पूर्ण मी असं स्मॅश करून घेतलेलं आहे। डाळ सुद्धा व्यवस्थित त्याच्यात मिक्स झालेली आणि तुम्हाला किती पातळ आणि किती घट्टसर सार पाहिजे हे तुमच्यावर डिपेंड आहे। तर आमच्या घरामध्ये तर जास्त करून असं छान पातळच खातात, कारण याची मज्जा त्यावेळेसच येते आणि मस्त सुरू करून पितात आमच्या घरामध्ये। तर बघू शकता। आणि अशी थोडीशी डाळ मी हे केलेली आहे, म्हणजे जास्त असं त्याला स्मॅश नाही केलेले, कारण ते मस्त लागतं दातात आले की। तर आता ह्याला फोडणी घालूया, फोडणीची तयारी करते मी। तर तेल गरम झालेलं आहे मस्तपैकी। आता आपण याच्यामध्ये राई टाकलेले आहेत, जिरे टाकलेले आहेत, कढीपत्ता टाकलेला आहे आणि अद्रक लसूण जे असतो तो टाकलेला आहे। आणि एकदा असं छानपैकी आणि मसाले काढून ठेवलेले ते मसाले टाकून द्यायचे आहेत। अगदी सोपी रेसिपी आहे। आणि असं छानपैकी तेलामध्ये असं छान झालं की मग आपला जो सार होता असा टाकून द्यायचा आहे चमचा। तर याच्यामध्ये मी बेडगी मिरची टाकलेली आहे कलर येण्यासाठी। तर बघा असा छान असा पातळसर झालेला आहे। आणि आता सगळ्यात महत्त्वाचं मीठ, तर मीठ टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला पाहिजे तेवढं मीठ टाकलेलं आहे मीठ। आणि याच्यानंतर ना थोडीशी मी याच्यामध्ये टाकणार आहे साखर। साखरने वेगळीच चव येते। आणि आता ह्याच स्टेजला हे जे पावडर आहे हे पावडर टाकायचं आहे। मी हे बनवूनच ठेवते कारण माझ्या घरी खूप वेळा बनतो सार। तर ही पावडर कशी बनवली मी ते नक्की शेअर करेल। या पावडरने खूप छान टेस्ट येते टमाट्याच्या सारला। आणि मेन म्हणजे ही डाळीचीच पावडर असते, तर रस्सम पावडर म्हणतात। आणि एकदा मस्तपैकी, आणि तुम्ही जर चिंच वगैरे खात असाल तर तुम्ही याच्यात चिंच पण घालू शकता बरं का। आणि आता सार बघा किती छान उकळायला लागलेला आहे। आणि मी याच्यामध्ये आता चिरलेली कोथिंबीर टाकून दिलेली आहे, तर बघू शकता। आणि छानपैकी चमच्याने आता एकदा मिक्स करून घ्यायचं। आणि लगेच लागलीच इकडं भात लावून घेतलेला आहे, कारण सार आणि भात खूप छान लागतो। तुम्ही पण ट्राय करा। मस्तपैकी टमाट्याचा सार भात सगळ्यांचं जेवण झालेलं आहे। सगळ्यांनी खूप आवडीनं खाल्लेला आहे टमाट्याचा सार। तर तुम्हाला जर रस्सम पावडरची रेसिपी पाहिजे असेल, खूप अमेझिंग आहे ते पावडर।
तुम्ही साध्या तुमच्या वरणामध्ये जरी चमच्याभर जर घातली तर खूप छान टेस्ट येते. तर ती रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करा, मी नक्कीच ती तुम्हाला रेसिपी शेअर करेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा व्हिडिओ आपण इथंच संपूया. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका.